नमस्कार मंडळी. रोज सकाळी तोच प्रश्न असतो, आज तर भाजीला काहीच नाही, मग टिफिनला काय करायचं? त्यासाठी आज मी तुम्हाला सुचवते एक उत्तम पर्याय, कुरडईची भाजी. कुरडईची भाजी अगदी 5 ते 6 मिनिटात तयार होते. तर चला मग सुरू करूया झटपट तयार होणारी कुरडईची भाजी. कुरडईची भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 कुरडया घेतल्या आहेत. कुरडया घेतल्यानंतर आता आपण या कुरडयांना पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. आता जोपर्यंत आपल्या कुरडया भिजत आहे तोपर्यंत आपण भाजीची फोडणी बनवून घेऊ. त्यासाठी येथे मी कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे. तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी. आपली मोहरी छान प्रकारे फुटल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून जिरे. आपले जिरे छान प्रकारे फुलल्यानंतर आता आपण यामध्ये 2 ते 3 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊ. हिरवी मिरची टाकून झाल्यानंतर आता आपण या हिरव्या मिरचीला 1 मिनिट चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. हिरव्या मिरचीचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ व आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण या कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी टिफिनसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. दोन मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपल्या कांद्याला छान असा हलकासा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण या कांद्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. कुरडया करताना आपण मिठाचा वापर करत असतो, त्यामुळे मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा. मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद टाकून घेऊ. हळद टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व 1 सेकंद ही हळद चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. 1 सेकंद हे सर्व चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये भिजवून घेतलेली कुरडई टाकून घेऊ. कुरडईतील सर्व पाणी काढून घेतल्यानंतर आता आपण ही कुरडई पॅनमध्ये टाकून घेत आहोत. संपूर्ण कुरडई पॅनमध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण ही कुरडई कांद्यासोबत 2 ते 3 मिनिटं चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपण कुरडईच्या भाजीचा गॅस बंद करून घेऊ व या भाजीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ. घरात काहीच भाजीला नसताना सुद्धा अशी मस्त कुरडईची भाजी एकदा नक्की करून पहा व घरच्यांना सुद्धा खुश करा. तुमच्या घरातील सर्वांना व तुम्हाला ही भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.